आपण पन्हाळ्यावरनं निघालो आणि राजदिंडीने खाली उतरल्यानंतर शिवाकाशीची पालखी जी आहे ती सरळ मार्गाने मलकापूरच्या रोखाने निघाली आणि महाराज डावीकडे चढून मसईच्या पठारावर आले आणि तिथून त्यांनी त्या मसई आईचं दर्शन घेतलं. आणि तुम्ही आत्ता ज्या मार्गाने चालत आलात त्यालाच पॅरलल परंतु डावीकडे दिसणाऱ्या डोंगर रांगेतना गावाला स्पर्श न करता महाराज सकाळी साधारण 9च्या दरम्यान पांढऱ्या पाण्यावर येऊन पोचले. आणि त्यावेळेला मागून जे टेहळे होते त्यांना चाहूल लागली का मलकापूरच्या रोखाने घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकायला येते. महाराजांबरोबर 600 मावळे, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, रायाजी बांदल असे मातब्बर लोक होते. आणि तिथे महाराजांनी त्यांच्याबरोबर असलेल्या मावळ्यांपैकी 50 मावळे ठेवले. 650 होते तर ते 50 ठेवले आणि 600 घेऊन ते जो सरळ रस्ता होता तो अणुस्कुरा घाटाकडे जात होता आणि तो आता उजवीकडे आपण वळलो तिथून विशाळगडच्या रोखाने ते निघाले. त्याला पांढरं पाणी का म्हणतात तर 1960 पर्यंत तो रस्ता कच्चा होता आणि डोंगरातून येणारा एक ओढा तिथे त्या रस्त्यावर येऊन आपटायचा. काही डांबरीकरण झालेलं नव्हतं परंतु कच्च्या रस्त्यावर आणि मोर पिसाळ्यासारखं खूप मोठं असं प्रचंड पाणी उडायचं. ते पांढरं शुभ्र पाणी, त्यामुळे त्या वस्तीला त्या आसमंताला पांढरं पाणी हे नाव मिळालं होतं. आणि तिथूनच विशाळगडकडे जाणारा मार्ग होता. आत्ता ज्या डांबरी रस्त्यावरनं आलो तो डांबरी रस्ता या रस्त्याला पॅरलल आहे. असा डावीकडच्या आता जाताना उजवीकडच्या घनदाट जंगलामध्ये शिवकाळातला तो घोडे नेण्या आणण्याचा मार्ग तुम्हाला आजही दिसेल. त्याचे काही अवशेष जागोजागी आहेत. आत्ता आपण ज्या भागात उभे आहोत तो भाग म्हणजे घनदाट जंगलाचा होता. प्रत्येकाच्या डोक्यात एक विचार बसलेला असतो, खिंड म्हणजे व्ही टाईप अशी दरी. तर तसं काही नाहीये. हा जो दिसतोय ओढा तो कासारी नदीचा उगम आहे आणि तो या ठिकाणावर ना पलीकडच्या बाजूला आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे मोठा जवळजवळ 1,500-2,000 ड्रॉप आहे. तसा ड्रॉप पलीकडच्या बाजूला आहे आणि एवढाच फक्त भाग ह्या घनदाट जंगलातला होता. आणि उतरताना आता तुम्ही पायऱ्याने उतरलात तर समोर जशी पाऊल वाट आहे तशा प्रकारची वेडी वाकडी पाऊल आहे. एक 3-4 वर्षापूर्वी पार्श्वभाग घासतच पडत खाली या ओढ्यापर्यंत यावं लागायचं आणि त्याच्यानंतर इथे आसमंत निरीक्षण करून परत वर जावं लागायचं. महाराजांनी या ठिकाणी जे आले ते साधारण दुपारी 2च्या सुमाराला आले आणि तितक्यात टेहळ्यांनी बातमी आणली का जे पांढऱ्या पाण्यावर 50 लोक ठेवले होते ते कापले गेले आणि सिद्दी मसाऊद आणि फाजल खान हे दोघं अणुस्कुराच्या रोखाने गेले परंतु ते तिथे माग नाही मिळाला का ते मागे फिरतील. महाराजांनी या ठिकाणी आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि रायाजी बांदलला सांगितलं का या ठिकाणी 300 मावळे घेऊन तू उभा राहा. त्यावेळेला बाजी प्रभू हा रायाजीचा सेनापती आहे, प्रधान आहे, मुख्य आहे. त्याने महाराजांना सांगितलं का तो नेंटा आहे, तो लहान आहे, त्याचं लग्न झालेलं आहे पण अजून त्याला मूल झालेलं नाही आहे, त्याचा वंशज नाही आहे, तर मी उभा राहतो. महाराज म्हणाले ठीक आहे. बाजी प्रभूचं वय 40 ते 45 आहे आणि त्याला 2 स्त्रिया आहेत आणि एकंदर 8 मुलगे आहेत. आणि महाराजांनी या ठिकाणी 300 मावळे आणि बाजी प्रभू ठेवला आणि स्वतः पालखी बरोबर वर चढून गेले. वर आजही तुम्हाला काल परवापर्यंत वरचा जो माळ आहे त्याला घोडमाळ असं म्हणत होते, आता त्याला भाततळी असं म्हणतात. त्यावेळेला अरबस्थानातना जे घोडे दाभोळ आणि राजापूर किंवा कोकणच्या बंदरात यायचे ते अणुस्कुरा घाट, आंबा घाट इथून त्या घोडमाळावर एकत्र केले जायचे आणि त्याच्यानंतर खेळण्याचा किल्लेदार ते घोडे ज्या या ओढ्यातून वरती चढवायचा म्हणून याला घोडखिंड असं नाव मिळालंय. आणि वरती जिथे घोडे एकत्र व्हायचे त्याला घोडमाळ म्हणतात. आणि तुम्ही ज्या मार्गाने आलात
तिथून ते पन्हाळ्याकडे जायचे. पन्हाळा हा दक्षिणेचा दरवाजा आहे आणि तिथून ते विजयनगर साम्राज्यात वगैरे जायचे. त्यानंतर बहमनी, नंतर आदिलशाही अशा प्रकारचा हा एन्शियंट ट्रेड रूट होता. परंतु पुढे मलिका महजम क्वीन म्हणजे विजापूरची राणी, तिने तिच्या नावाने मलकापूर स्थापन झालं आणि पन्हाळ्यावरना मलकापूर, नंतर अणुस्कुरा घाट किंवा विशाळगड किंवा आंबा घाट इकडे येण्याचा मार्ग. त्या मार्गावर एकंदर 4 खिंडी आहेत. एक खिंड जी आहे ती पांढऱ्या पाण्यापासून 10 मैलावर आहे. दुसरी जी आहे ती 7 मैलावर आहे डावीकडे अणुस्कुराच्या बाजूला. एक जी आहे ती ही, आणि एक उजव्या हाताला मलकापूरकडे 4 मैलावर आहे. त्यामुळे सगळ्यात विशाळगडकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो हा. आता काय घडलं ते नीट ऐका. महाराजांबरोबर जसे लोक आले खाली, त्याचप्रमाणे परत त्या अणुस्कुराच्या मार्गावरना लोक माघारी परतले आणि ते लोक खाली उतरायला लागले. सुरुवातीला जी टोळी आली ती आली ही मी सांगितल्याप्रमाणे फाजल खान आणि सिद्धी जवळचा जावई या दोघांनी ते घोड्यावरना काही लोक आले, परंतु ती उतरण कठीण असल्यामुळे त्यांना काही खाली उतरता आलं नाही. ते घसरायला लागले आणि त्यावेळेला वरच्या बाजूला बाजीप्रभूने जी गनिमी कावा पद्धत होती तसे झाडाआड सगळे लोक लपवलेले होते आणि दगड गोळा केलेले होते. तर त्याप्रमाणे त्यांचे गोफणीतना दगड भिरकावले. तुम्ही आता एक इमॅजिन करा, एखादा वेडा रस्त्याने चाललेला आहे, मागून मुलं आरडाओरड करत चालली आहेत, त्या वेड्याने दगड उचलला का मागची मुलं पळतात, तो कोणाला लागेल माहित नाही. तसे ते दगड एका घोडेस्वाराला लागल्यावर ते पहिली जी टोळी आहे ती मागे पळाली आणि हेडक्वार्टरला पांढऱ्या पाण्यावर गेली. आणि सिद्धी मसाऊदला फाजल खान सांगितलं का शिवाजी राजे प्रतिकार करतात. त्यांना माहित नव्हतं बाजीप्रभू आहे, कोणी यावरती प्रतिकार करतोय आणि हत्यार दिसत नाहीयेत, लोकही दिसत नाहीत, पण दगडांचा वर्षा होतोय. त्यांनी थोडासा विचार केला, परत काही लोक पाठवले आणि असं साधारण दुपारी 2 वाजल्यापासनं ते जवळजवळ 4 वाजेपर्यंत चाललेलं होतं. आणि त्याच्यानंतर 4 वाजता ज्यावेळेला पायदळ आलं कर्नाटकचं, त्यावेळेला ते लोक उतरायला लागले आणि मग या लोकांनी परत दगडांचा मारा केला. या ठिकाणी हा ओढा ओलांडला. एक आत्ता जाताना तुम्ही बघा, हा ओढा खोल आहे, आज 21व्या शतकात सुद्धा, त्यामुळे घोडा तो ओढा ओलांडून येऊ शकत होता आणि फार नॅरो फिरलं होतं, बाकी सगळं दाट जंगल होतं. एवढ्यात फक्त घोडा जाण्याची वाट होती. आणि ते ज्या वेळेला वरती चढले त्यावेळी वरून दगड लोटायला लागले मावळे. आणि नंतर मग त्यांनी प्रयत्नाने, अथक प्रयत्नाने साधारण 6च्या सुमाराला वरती ते सगळे हे आदिलशाही सैन्य चढलं. वरती चढल्यानंतर झाडाझाडातून ते 300 मावळे बाहेर पडले आणि फक्त अर्धा तास लढाई झाली. त्यामुळे 2 ते जवळजवळ 6 वाजेपर्यंत 4 तास खिंड चढवू दिली नाही, खिंड रोखली, लढाई झाली नाही. तुम्ही इमॅजिन करा, 300 मावळे आणि त्यांचं 3000 सैन्य. फाजल खानाबरोबर 1000 होतं, सिद्धी मसाऊद बरोबर 1000 होतं आणि कर्नाटकी पायदळ 1000 होतं. तर त्या 3000 सैन्याची नंतर वरती जिथे आता ते घोडमाळ आहे किंवा भाततळी आहे, ते मोठं रणांगण आहे आणि तिथे लढाई झाली. तिथे एकंदर 700 डेड बॉडीज पडल्या. आणि ज्या वेळेला तोफांचे बार, आता तेही कसे तर खेळण्यावरनं सोडलेली तोफ मध्ये सिग्नलिंग करत करत बाजीप्रभूपर्यंत पोहोचली, त्याने प्राण सोडला आणि मग बाकीचे उर्वरित मावळे पळून गेले. ते 50 होते. हे सगळं आपल्याला बांधलांची तक्रीर किंवा तत्सम जे काही शकावल्या वगैरे आहेत अशा प्रकारच्या कागदपत्रांना कणाकणाने या युद्धाची माहिती मिळते. आता मी जे युद्धाचं पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये हे संकलन आहे किंवा पुढे मागे घोडखिंडीची साक्ष हे पुस्तक जर तुम्हाला कोठे मिळालं तर ते तुम्ही जरूर वाचा. ही खिंड 200 वर्षापूर्वी मोहम्मद दवान या ठिकाणी आलेला होता, पण त्याची हिंमत झालेली नाहीये. औरंगजेब या ठिकाणी आला होता, पण तोही या खिंडीतनं येऊ शकला नाही, कारण त्याला हे युद्ध आठवत होतं. आणि मावळे 250 मारले गेले होते आणि 700 म्हणजे 450 आदिलशाही सैन्य या 300 मावळ्यांनी मारलं. अशी घनघोर लढाई या परिसरात झाली. ही घोडखिंड बाजीप्रभूच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने पावन झाली, म्हणून आपण तिला पावन खिंड असं म्हणतो. ती माती अंगारा म्हणून भाळी लावतो आणि पाणी जे आहे ते तीर्थ म्हणून प्राशन करतो. हा जो दिसतोय हा कासारीचा ओढा आहे.
ही खिंड नाहीये. इमॅजिन करा, काही इतिहासकारांनी खाली जर बाजीप्रभू उभा राहिला तर वरून हेच लोक त्याला दगड मारून मारतील. एवढी जागाही नाहीये 300 मावळ्यांना. आणि हे किती भयान आहे ते तुम्हाला मी दाखवतो. फक्त एक रांग करून कुठेही काही जास्त हालचाल करू नका. पाऊल वाटेवर ना कुठेही तुम्हाला बघायला येणार नाही एवढे एक भयान दृश्य तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यावरनं लक्षात येईल हा ड्रॉप जसा आहे तसा तो आहे आणि फक्त एवढी जी वाट आहे. आणि बाकीचं जे आहे तर रात्री आपण डिस्कशन करू. तर आता तुमच्या लक्षात आलं या युद्धामध्ये 700 डेड बॉडी, त्याच्यापैकी 450 आदिलशाही सैन्य, 250 मावळे मारले गेले होते. आणि फक्त अर्धा तास युद्ध झालं. 4 तास खिंड रोखली. दगड मारून त्यांना खाली उतरायला दिलं नाही आणि उतरून चढताना दगड लोटून त्यांना थांबवलं. आणि शेवटच्या अर्ध्या तासात लढाई झाली आहे. तर आपण त्या पाऊल वाटे पलीकडचा जो भयान भाग आहे तो आपण बघूया. शिवाजी महाराज समोर कोल्हापूरच्या बाजूने जिथनं अप्रोच आहे तो क्लोज होतो पण दोन्ही बाजूला व्हॅली आहे. मग हा तिथे पुढे गेला नाही. 1 महिनाभर होता असं म्हणतात सिद्दी मसाऊद आणि फाजल खान. मग सिद्दी जोहरने सांगितलं बाबा तू परत ये. पण तू डीप इंटिरियर मध्ये गेलाय. बाजी प्रभूची डेड बॉडी वरती नेली नाही. वरती जायला अप्रोच नाहीये दुसरा. पण तो 1 महिना असल्यामुळे अशा प्रकारे तो आणि त्या किल्ल्यावर का गेले तर त्या किल्ल्यावर शंकरराय मोरे म्हणून होतं घराणं. त्याची मुलगी जयश्री नावाची ही 1656 मध्ये शिवाजी राजांनी तिच्याशी लग्न केलं होतं. त्यामुळे आपला सासरा तिथे आहे तो फितूर होणार नाही, आपल्याला धोका नाही म्हणून महिनाभर तिथे राहिले. चला रात्री आपण आणखी नमस्कार. आता आपल्यासोबत आहेत आप्पा परवांच्या पत्नी. काकू, इतक्या वर्षापासून आप्पा इतिहासाच्या क्षेत्रात इतके कार्यरत आहेत. तुम्हाला एक त्यांची धर्मपत्नी म्हणून काय वाटतं? त्यांनी घरी तेवढा वेळ ते देऊ शकले नसतीलच आणि या कामामध्ये वाहून घेण्याचं म्हणजे थोडंच नाही म्हटलं तरी दुर्लक्ष होतं. तर तुम्ही हे कसं काय सांभाळलं? नाही ते सगळं आठवून जायचे बाहेर. मला त्यांच्या काही रजेत माझी काही अडणूक नव्हती आणि मी काय तसं काही करत नव्हती. जायचे जा. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांना अगदी सुरुवातीपासूनच साथ दिली. घरातलं तुम्ही करा काय तुमचं करता. अच्छा, तुम्ही त्यांच्यासोबत आजपर्यंत बराच वेळ होती. सगळीकडे गेला? हा, सगळीकडे मी सगळे गेले. ते जाता येण्यासारखं होतं तिकडे गेले नाही. तिकडे कुठे लांब असेल तर नाही मी गेली. अच्छा अच्छा. राजगड, रायगड, हे लहानसण केली तिकडे गेली. मुलीबरोबर पण गेली आहे. अच्छा, तुमची मुलगी ट्रेकिंग करते? नाशिक हल्ली गेलो मग त्या 2-4 महिन्यापूर्वी गेलो तू. आणि आम्हाला कळलं तुम्हाला ही गिर्यारोहणाची आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे. फक्त आता जाते त्यांच्यावर जाते होती. आता आपलं जमत नाही. हा, वय झालं. ठीक आहे, धन्यवाद. प्रथमतः मी तुम्हाला एक कथा सांगतोय. त्याचं कारण असं आहे का निरनिराळ्या प्रकारच्या साहित्यातून इतिहासाचा मागोवा मिळतो. आणि मीही जी आता कथा सांगतोय ती पैशाची नावाची एक भूत प्रेत पिशाच्यांची भाषा होती. नेमकं हे विधान जे आहे ते कोणी सॉल्व केलेलं नाही आहे. आणि त्या पैशाची भाषेतली ही कथा अशी आहे का फार फार वर्षापूर्वी म्हणजे एका अज्ञात कालखंडामध्ये बंगालमध्ये एक जो वंश होता ते तिथून जिमूत वाहन नावाचा एक प्रवासी महाराष्ट्राकडे यायला निघाला. आणि महाराष्ट्रामध्ये येताना तो नगर जुन्नर परिसरातून घाटमाथ्यावर चढला, लोणावळ्याच्या परिसरात आला. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात असं आलं एक प्रचंड खडक आहे आणि त्या खडकाच्या बाजूला माणसांच्या हाडांचा ढीग आहे. त्याला आश्चर्य
का एवढी मोठी माणसाची हाडं रचून कोणी ठेवली असती? कोणता असा प्राणी आहे का ज्याने माणसं मारली आणि हाडांचा ढीक करून ठेवला? साहजिकच त्याचं कुतूहल वाढलं. आसमंतात तो कोणीही नव्हतं. मग एक वाट त्याला दिसली, पाऊलवाट. त्या पाऊलवाटेने तो पुढे 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 सरकत होता आणि हा हा म्हणता घाट ओलांडून तो कोकणात आला. आणि कोकणात आल्यानंतर समोर जे घर दिसलं तिथे एक मुलगा उभा होता त्याच्याच वयाचा. त्याने त्याला हात वारे, म्हणजे हातांची जी भाषा असते, त्याने विचारलं त्याला का तुम्ही कोण आहात? तर त्या मुलानेही त्याच्या त्या हातांच्या भाषेमध्ये सांगितलं का आम्ही अमुक अमुक वंशाचे लोक आहोत, आम्ही नागवंशीय लोक आहोत. आमचं हे जे गाव आहे त्या गावात सगळे नागवंशी लोक. आणि मग त्याने विचारलं तू कोण आहेस? तर मग यानेही सांगितलं का मी दूरवरनं बंगालमधनं आलोय आणि तिथे विद्याधर नावाची एक जमात आहे, त्या जमातीचा मी एक तरुण आहे. हा जो नागवंशीय होता कोकणातला तो काळा कुट्ट रंगाचा होता आणि बंगालमधला जो हा आलेला होता तो गोऱ्या कातडीचा होता. साहजिकच दोघंही तसे भांबावले, परंतु ज्या वेळेला एकाच वयाचे असल्यामुळे काही वेळा दोघांची दोस्ती झाली. त्या जिमूतवाहनाने म्हटलं मी इथे राहू का? तो म्हणाला राहा. त्या घरामध्ये त्या नागवंशीय मुलाची आई आणि तो हे दोघंच राहत होते. आणि मग जिमूतवाहन पण तिथे राहायला लागला. काही दिवस गेले, काही महिने गेले आणि एक दिवस सकाळी त्याने बघितलं का घराच्या आतून, आतल्या खोलीतून दोघही माय लेकरं रडतायत, गळ्यात गळा घालून. त्याला आश्चर्य वाटलं का रडतायत? त्यांना माझं ओझं झालं की काय? मी यांच्या घरात राहिलो तोपर्यंत त्याची गावाची दोस्ती झाली होती. आणि अशा प्रकारे त्याने दरवाजा उघडला आणि त्याने विचारलं त्याला तू का रडतोयस? तर त्याने डोळे पुसले आणि तो सांगेन. तो म्हणाला काय नाही काय नाही. मग त्याच्या आईला विचारलं. ती म्हणाली बघ, वर घाटमाथ्यावर गरुड नावाची एक जमात राहते. आम्ही लोक नाग जमातीचे आहोत. ती जी गरुड जमात आहे ती आक्रमक आहे. त्यांचा जो वार्षिक सण आहे तो आता आलेला आहे आणि त्या सणाच्या वेळेला पूर्वी ती खाली कोकणात उतरून आमच्या गावांची कत्तल करायची आणि आमचं मांस शिजवून खायची ती गरुड जमात. त्याच्यानंतर आम्ही तह केला आणि त्या तहाप्रमाणे त्यांच्या सणाच्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुला एक बळी देऊ मनुष्य, आणि तो बळीचा दिवस आज आलेला आहे. त्या नागवंशीय मुलाच्या आईने सांगितलं. तो म्हणाला मग काय झालंय? तो म्हणाला गावाच्या या प्रथेप्रमाणे आज आमच्या घराण्याची पाळी आहे, तर मी माझ्या मुलाला सांगते की तू जाऊ नकोस. तो हट्टाला पेटला आई मी जातो, आपला वंश खुंटेल. आणि तो मुलगा म्हणाला आईला सांगतोय का तू जाऊ नको, आणि म्हणून आम्हाला एकमेकांचा विरह सहन होत नाहीये. जिमूतवाहन म्हणाला तुम्ही दोघंही जाऊ नका. तो म्हणाला अरे असं कसं? आज त्यांचा सण आहे उद्या आणि ते लोक खाली येतील, अख्ख्या गावाची कत्तल करतील. जिमूतवाहन म्हणाला तसं होणार नाही. आणि त्याने त्यांना सांगितलं का उद्या सकाळी मी जाईन, कसं जायचं ते मला सांगा. सगळ्या गावाला आश्चर्य वाटलं का आपल्यासाठी यावर्षी हा मुलगा आपला प्राण अर्पण करायला चाललाय गरुडांना. गावातले जे काय 5-25 घरं होती ते लोक जमले. त्यांनी त्याला सांगितलं टोपलीत आम्ही तुला धान्य भरून देणार, त्याच्यावर लाल कापड टाकणार आणि मग सकाळ झाली का तू ते डोक्यावर घ्यायचं आणि घाटमाथ्यावरनं जसा खाली आलाय तसं वर जायचं. वर एक मोठा विशाल खंड आहे
दगडाचा, आणि त्या दगडाच्या बाजूला तो म्हणाला, हो मला माहिती आहे तिथे हाडांचा ढीग आहे. हां, मग त्याच खटलाच्या तिथे ओणवं राहायचं आणि हे कापड आपल्या अंगावर बांधायचं. काही वेळाने मोठा आरडाओरड करत गरुड जमात जी आहे ती येईल, ढोल ताशे वाजतील आणि तो गरुडांचा राजा तुला मारेल, तुझं मांस शिजतील आणि खातील. तो म्हणाला ठीक आहे, कारण ही विद्याधर जमात जी होती ती परोपकारी होती. आणि सकाळ झाली, हा वर गेला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्या शिलाखंडावर त्या ठिकाणी ओणवा राहिला, ते लाल कापड पांघरलं आणि थोड्या वेळाने त्याला ढोल ताशांचा आवाज ऐकायला आला घाटमाथ्यावर. आणि तिकडनं तो आवाज हळूहळू जवळ यायला लागला आणि तो जो गरुडांचा राजा होता तो जवळ आल्यावर त्याने आपल्या हातातला भाला ह्या जिमूतवाहनाच्या पार्श्वभागात मारला. एक रक्ताची चिळकांडी उडाली. ते वस्त्र जे होते ते आणखी लाल भडक झालं, पण याने हू का चूक केलं नाही. हा शोषिक होता. त्या गरुड राजाला आश्चर्य वाटलं, अरे आजवर बळी द्यायला आलेला माणूस आरडाओरड करायचा, विनवण्या करायचा, ओक्साबोक्षी रडायचा, आणि हा काहीच बोलत नाहीये. त्याने खसखन ते लाल कापड खेचून बाहेर काढले आणि पाहतो तो काळ्या कातडीऐवजी पांढऱ्या कातडीचा एक माणूस. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने दडावून विचारलं, तो कोण आहे? त्याने सांगितलं, तुला काय करायचं आहे? आज तुझा सणाचा दिवस आहे ना, बळीचा दिवस आहे ना, मला मारा, माझा मांस खा, तृप्त व्हा तुम्ही. त्याच्या औदार्यावर तो गरुड राजा द्रवला. त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अरे तू स्वतः मरणाला तयार झालास, असा आहेस तरी कोण तू? जिमूतवाहन म्हणाला, तू मला वचन दे, मग मी सांगतो. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला वचन देतो, तू सांग. मग त्याने सांगितलं, बंगालमध्ये विद्याधर जमात नावाची जी जमात आहे त्यातला मी एक तरुण आहे. मी प्रवासाला निघालो होतो, मी महाराष्ट्रात आलो आणि या ठिकाणी त्याला नाग जमातीशी माझी गाठ पडली आणि त्यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांच्याशी खूपच मैत्री केली आणि त्यांच्यासाठी मी प्राणार्पण करायला तयार. तो गरुड राजा होता, तो खरोखरच एकदम आश्चर्यचकित झाला. एवढा परोपकारी माणूस. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला वचन दिलंय, तुला काय पाहिजे ते सांग. तो म्हणाला, बघा याच्या पुढे तुम्ही नाग जमातीची कत्तल करू नका, तुम्ही तुमच्या वचनाला जागा. गरुड राजा म्हणाला, ठीक आहे, याच्या पुढे आम्ही मनुष्यबळी देणार नाही. पण म्हणाला, तू मला एक वचन दे. आणि गरुड राजाने जिमूतवाहनाकडनं वचन घेतलं. जिमूतवाहनाला आनंद झाला, का आता याच्या पुढे बळीची प्रथा बंद झाली. आता त्या उत्सवामध्ये दुसरं काहीतरी मारून खातील, पण बळी. म्हणून जिमूतवाहन म्हणाला, हे राजा, मी खाली जाऊन नाग जमातीला सांगतो. तो म्हणाला, नक्की येशील तू? तो हो म्हणाला, मी तुला वचन दिलंय, मी वचनाला जागणार आहे. आणि त्याच्याप्रमाणे तो खाली खेड्यात गेला. त्याने सांगितलं, त्यांनाही आनंद झाला. परत वर आला तो आणि राजा म्हणाला, तुला मी जे वचन दिलंय तुला काय हवंय? तर गरुड राजा म्हणाला, मला एकुलती एक मुलगी आहे, तिच्याशी तू विवाह करावास आणि तुझा वंश या माझ्या मुलखात वाढावा. जिमूतवाहने थोडासा विचार केला. तो म्हणाला, मंजूर आहे. आणि त्याप्रमाणे गरुड राजकन्येशी जिमूतवाहनाचं लग्न झालं. त्यांना जी संतती झाली ती संतती महाराष्ट्रात राज्य करायला लागली. शिलेवर आहार होऊन राहिलेला तो माणूस म्हणून त्या घराण्याला शिला हार, शिळेवरचा आहार ही संज्ञा मिळाली. आणि त्यांचं राज्य ह्या कोल्हापूर परिसरावर होतं, ठाणे परिसरावर होतं आणि कोकणामध्ये खारेपाटण, राजापूर वगैरे भागावर होतं. ही जी पैशाची भाषेतली कथा आहे, तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे. असं काहीतरी अज्ञात शोधून शिल्हार घराणं कधी आलं, त्यांनी कुठे कुठे राज्य केलं, ह्या परिसरात असलेले
जे शिलाहार राजे आहेत त्यांनी 15 किल्ले बांधल्याचा उल्लेख आहे. त्याच्यापैकी हा पन्हाळा, खेळणा अशा प्रकारचे कोल्हापूर परिसरातले किल्ले हे शिलाहार घराणं आहे. तुमचं काम आता हे आहे का तुम्ही गडावर नुसते जाऊन येऊ नका. शिलाहारांचं वास्तुशास्त्र, त्यांची दैवत, त्यांची पाण्याची पद्धत, उद्या तुम्ही काही दाखवणार आहे मी तुम्हाला. पन्हाळ्यावर शिलाहारांचं जे काही वास्तुशास्त्र आहे, तर हे तुमच्याशी बोलायला लागेल. ही कथा सांगण्यामागे मनोरंजन नाही आहे. ही कथा सांगण्यामध्ये अशा प्रकारच्या जात्यावरच्या ओव्या, लग्नातली गाणी, फोक टेल्स हे तुम्ही गोळा केल्यानंतर या महाराष्ट्राचा ज्ञात अज्ञात इतिहास तुम्हाला सांगेल. अशी एक दुसरी कथा आहे का फार फार वर्षापूर्वी द्वारकेमध्ये यादवी माजरी, भगवान श्रीकृष्ण हे यादव समाजाचे होते आणि साहजिकच द्वारका हे छोटं आयलंड असल्यामुळे तिथे वस्ती वाढत गेली आणि आपसात भांडणं व्हायला लागली. आजही आपण मराठीमध्ये शब्द वापरतो यादवी. मग भगवान श्रीकृष्णाने विचार केला का आता द्वारकेमध्ये कसं राहणार, आणि तितक्यात कालयवन नावाच्या एका परकीय माणसाने द्वारकेवर आक्रमण केले. त्या संधीचा भगवान श्रीकृष्णाने फायदा घेतला आणि ते खानदेश याचा अर्थ कर्ण देश, कृष्णाचा देश, नामव्युत्पत्ती तुम्हाला अशा प्रकारची गावांची सापडत नाही. साहजिकच द्वारकेतनं ते बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर गोपालक असा गवळी समाज आणि रॉयल असा यादव समाज हेही बाहेर पडले. तेव्हा कालयवन मागे लागला. ते सरकत महाराष्ट्रामध्ये या पन्हाळा पर्वतावर इथे त्यावेळेला पराशर नावाचे ऋषी होते. त्या ऋषींना त्यांनी सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी का असा असा कालयवन माझ्या मागे लागलाय. तुमच्या अस्मंतामध्ये जी नाग जमात आहे तर ती मला वाचवू शकेल का, ती प्रतिकार करू शकेल का त्या कालयवानाच्या सैन्याचा. पराशर म्हणाले माझ्याकडनं काही ते होणार नाही, परंतु इथून जवळच खेळणा नावाचा डोंगर आहे आणि त्याच्या बाजूला माचाळ नावाचा एक दुसरा डोंगर आहे. तिथे एक गुहा आहे आणि तिथे मौर्य कुलोत्पन्न मोऱ्यांचा मुचकुंद नावाचा गुरु नुकताच कोणता तरी युद्ध करून विश्रांती घेतोय, तो तुला नक्की मदत करेल. भगवान श्रीकृष्णाने ते ऐकलं. ते पन्हाळ्यावरनं खेळण्यावरनं माचाळवर गेले. त्या गुहेमध्ये तो मुचकुंद ऋषी झोपलेला होता. आपल्या अंगावरचा शेला काढून त्यांनी त्या मुचकुंद ऋषीच्या अंगावर टाकला आणि आपण लपून राहिले. कृष्ण नीती गनिमी कावा. तो जो कालयवन आला आणि त्या मुचकुंद ऋषीला त्याने लात मारली. तो चवताळून उठला, द्वंद्व झालं. कालयवन त्याच्यात मारला गेला. महाराष्ट्राला ज्ञात असलेलं हे पहिलं गनिमी कावा युद्ध आहे. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय का तिथे एक महाराजांच्या 500 लढायांचं पुस्तक आहे. ऑल डिफरंट टाईप वॉर्स आहेत. लढायांचे जे निरनिराळे प्रकार आहेत का जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणलेले आहेत. मी फक्त 85 लिहिले आहेत. तुम्ही आणखी काही युद्धांचे जे प्रकार आहेत अशा प्रकारे युद्ध पद्धती जी महाराष्ट्राची आहे तिचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. व्यर्थ शिणू नका, नुसतेच पायपीट करू नका. काहीतरी असं करा. सहा जातो येन जातेन याती वंशन संबंध. ज्या घराण्यात तुम्ही जन्म घेतलाय, तुम्ही मुली म्हणून कमी लेख का. ताराबाईने 1700 मध्ये वैधव्य पत्करून हातात जी शमशेर घेतली ती औरंगजेबापुढे उभी राहिली आणि म्हणून दक्षिणेचा तिरुपती, मीनाक्षी, कन्याकुमारी हे सगळं शाबूत राहिलं आणि तिच्या हाताखाली लढणारे तुमचेच पूर्वज होते. त्या कोल्हापूरच्या परिसरातच लोक. तसा अज्ञाताचा वेग घेऊन ज्या वेळेला आपण काहीतरी असा अभ्यास करतो त्यावेळेला इतिहासाचे दुवे आपल्याला सापडतात. शालेय जीवनात जो इतिहास असतो तो स्कोरिंग सब्जेक्ट असतो, मार्क मिळवणे. बाह्य जीवनात जो असतो टी व्ही, नाटक, सिनेमा, कॅमेरे, अमक तमक जेव्हा काही असेल कादंबऱ्या वगैरे, तो जो असतो तो मनोरंजक असतो.
पण ज्या वेळेला तुमच्यासारखी सुज्ञ मुलं इतिहासाला भूगोल जोडण्यासाठी म्हणून पायपीट करतात, महाराज पन्हाळ्यावरना विशाळवर गेले तो रस्ता तुम्ही पायतळी तुडवता, तुम्हाला तो अनुभव येतो, त्यावेळेला इतिहासाला भूगोल जोडल्यानंतर काही सत्यांश आपल्याला सापडतो. आणि तिसरी जी स्टेप्स आहे ती विज्ञानाची. विज्ञानामध्ये जवळजवळ 30 ते 35 विषय येतील. त्याच्यामध्ये मूर्तिशास्त्र येईल, नाणकशास्त्र येईल, वास्तुशास्त्र येईल, भूगर्भशास्त्र येईल, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र. या सह्याद्रीमध्ये फिरताना तुम्हाला अशा प्रकारची निरनिराळी शास्त्र तुम्हाला अभ्यास करा. एखाद्या मुलीने अशीच पायपीट करत असताना पायतळीचा दगड जर उचलला, तिचा जिओलॉजिकल स्टडी असला, तर ती आकाशातली उल्काही असू शकेल. काही दगडांच्या मूर्ती बनवत होते, काही दगडांचे ऑर्नामेंट बनवत होते, काही दगड वास्तुशास्त्रासाठी वापरत होते. तर अशा दगडांचे जे प्रकार आहेत हे तुमच्या आमच्या भाग्याने सह्याद्रीमध्ये खूप सापडतात, वनस्पतीमध्येही खूप सापडतात. ज्या वेळेला मी असा शब्द वापरतो फार फार वर्षापूर्वी, आणि त्या काळाचा तुमच्यासारख्या सुज्ञ मुलांना निश्चित बोध घ्यायला काही फार वेळ लागणार नाही. गंगा यमुनेच्या दुआबामध्ये ऋषींची इन्स्टिट्यूट होती, कॉलेजेस होती, आणि त्या कॉलेजमध्ये राजघराण्यातले लोक, क्षत्रिय घराण्यातले लोक, वैश्य घराण्यातले लोक, शुद्ध घराण्यातली जी मुलं ही सगळी शिक्षण घ्यायची. आणि त्या परीक्षा झाल्यानंतर, ते प्रतिदिवस झाल्यानंतर एखादा त्यातनं असा निघायचा, अरे जे गुरुने मला दिलं आहे त्याच्या ऋणातून जर मला मुक्त व्हायचं आहे तर मला हे ज्ञान कुठेतरी स्प्रेड केलं पाहिजे. त्यावेळेला दक्षिणापथाचा शोध हा प्रभू रामचंद्राने लावलेला होता. त्यामुळे साहजिकच अशा प्रकारचे जे स्कॉलर विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्रात यायला लागले. आणि येता येता त्यांच्या लक्षात असं आलं का हा जो भाग आहे हा घनदाट जंगलाचा आहे. आत्ताच 21व्या शतकात तुम्ही बघितलं तर पूर्वी केवढं तरी असेल दंडकारण्य वगैरे, कितीतरी प्राणी असतील. आणि याच्यापासनं जर आपण सावध राहिलं पाहिजे. इथे मनुष्यभक्षक लोक पण आहेत, तर या सह्य शिखरांवर त्यांनी एक गुहा खोदली, पाण्याचं टाकं खोदलं, आणि एकेकाने निरनिराळ्या सह्य शिखरांवर वास्तव्य केले. ज्या वेळेला तुमच्यासारखा समाज किल्ल्यांच्या संशोधनार्थ बाहेर पडला त्यावेळी तुमच्या लक्षात आलं का किल्ले पन्हाळावर पराशर ऋषींची गुहा आहे. उद्या बघणार. सज्जनगडावर अश्वलायन ऋषी राहत होते, त्याला अस्वलगड उर्फ परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड होता. त्या ठिकाणी जंगलामध्ये असलेला वशिष्ठांचं वास्तव्य सांगणारा वासोटा किल्ला आहे, जो तुमच्या मंडळाने साफसफाई करण्यासाठी घेतलेला तो भृगु ऋषीच्या वास्तव्याने पावन झालेला पौरवगड उर्फ सुधागड, कौंडिण्य ऋषीचा कोंडाणा आहे, मार्कंडेय ऋषीचा मार्कंड्य आहे. तर अशा प्रकारे ऋषींच्या नावांचा मागोवा घेताना शास्त्र धर्म प्रवृत्तीने निर्माण झालेले हे गड किल्ले तुमच्याशी बोलायला लागतील. वनस्पतींचा मागोवा घेताना तोरणा गडावर तुम्हाला तोरण वृक्ष सापडतील, आसनगावजवळच्या माहुली गडावर तुम्हाला माहुल वृक्ष सापडेल, मुंबई समोरच्या खांदेरी बेटावर तुम्हाला खांदेरी वृक्ष सापडेल. फक्त तुमचा अभ्यास, इतिहास, विज्ञान आणि भूगोल या माध्यमातून जवळजवळ 65 विषय आहेत, पायतळीच्या दगडापासून ते आकाशातल्या ग्रहताऱ्यांकडे. आज तुम्ही विज्ञान युगामध्ये वावरता. एक वेळ वाढदिवसाच्या दिवशी 100-125 रुपयाचा केक आणू नका, पण कुठेतरी होका यंत्र आणि ते चालताना जर तुम्ही मसई पठारावरनं वापरलं असतं तर तुम्ही कोणत्या दिशेला चालला आहात हे तुम्हाला निश्चित सांगता आलं असतं. एखादी मॅग्निफाईंग ग्लास तुमच्या हातात असती तर पायकळा पडलेला दगड उचलला असता आणि तो त्या ग्लासमधनं बघितला असता काचेतून, तर एक काहीतरी निराळं सौंदर्य तुम्हाला दृष्टीला पडतं असं. पानावर तर ती काच धरली असती तर पानाचे निरनिराळे जे अंतरंग आहेत ते उलगडले असते. तुमच्याकडे दुर्बीण असती तर आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा, दूरवरच्या डोंगरांचा तुम्ही वेध घेतला असता. अशाच प्रकारे विज्ञान युगामध्ये
कॅमेरा आहे, मोबाईल आहे, ज्याच्यावर तुम्ही चित्र वगैरे काढता. तर अशा इक्विपमेंट घ्या. उगाच व्यर्थ आई वडिलांनी मेहनतीने कमावलेला पैसा घालून कमीत कमी अशा विषयांचं एखादं पुस्तक घ्या का जे तुम्हाला पन्हाळगडच्या रुपयाविषयी ही मिंट होती इथे त्यावेळी नाणी पाडली जायची. या खेळण्यावर तिथेही मिंट होती. आता वाटे जिथनं आपण आलो याचं त्या ठिकाणी टाकसाळी होत्या. तर ह्या नाण्यांचाही तुमचा अभ्यास झाला. नाणं हे इतिहासाचं बोलकं माध्यम आहे. तर अशा प्रकारे कोणत्या तरी विषयाने तुम्ही सुरुवात केली आणि अभ्यास करायला लागलात तर तुमच्या फिरण्याला काहीतरी मार्ग आहे. आज लाखो लोक विठ्ठलाचा गजर करत करत गेले, पण मुठभर तुम्ही धारकणी जिज्ञासू आज या बॅनर खाली, या ठिकाणी ट्रेक क्षितिजच्या बॅनर खाली तुम्ही जमला. तर जाताना कुठेतरी काळजास हे विचार का मी काहीतरी एक करणार आहे. उगाच व्यर्थ शिणू नका. मी मगाशी जसं म्हटलंय का तुम्ही स्वतःला कमी, तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला, अरे हिऱ्याचे तेजही तैसे चढावे गार गोटीला, दिसावी पावला खाली खड्याना तार कांती, आणि विषारी तीक्ष्ण काट्यांची तुझ्या स्पर्शे फुले होते. समाजामध्ये जे काही काटे आहेत ते तुमच्या वागणुकीने, जर तुम्ही छत्रपतींनी कसं जगावं हे आपल्याला शिकवलं, संभाजीराजाने कसं मरावं हे आपल्याला शिकवलं, राजाराम राजाने कसं लढावं हे आपल्याला शिकवलं, शाहू राजाने मिळालेलं स्वराज्य अट्टेपार झेंडे कसे लावावे हे तुम्हाला अशा चारही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळ्यावर तुम्ही आहात. इथली माती गडदुर्गांचे धारकरी अंगारा म्हणून भाळी लावतात. इथलं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करता. महाराजांचं 1,25,000 सैन्य होतं. बाजीप्रभू तुमचा आमचा कोणाचा नातेवाईक नाही, परंतु आज आम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी त्या वीरांचं रक्त सांडलं होतं त्या मातेला आम्ही जाऊन हात जोडून आलो. आणि हेच तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये जर रुजलं, स्वतःला कमी शकू नका. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे, अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थिता. हा बोलतोय तो आप्पा परत नाही. त्याच्या अंतःकरणात अजूनही फाइंड आउट न झालेला असा आत्मा नावाचा भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे. मी तो मला मिळालेल्या अल्पस्वल्प आयुष्यामध्ये डेव्हलप केला आणि म्हणून तुम्ही ऐकायला थांबला. तुम्ही स्वतःमध्येही तो आहे. नर करणी करे तो नरका नारायण हो जा. तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो विकसित करा. आणि तो विकसित केल्यानंतर त्याची जी सामाजिक बांधिलकी आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. कोट्यावधी जीवाणू जगती न मरती जशी ती गवताची, कोण त्यांच्या लक्षात येत आहे. परंतु तुम्ही काहीतरी असं जर केलं तर निश्चितपणाने तुमच्या घराण्यातलं श्रेष्ठत्व हे सिद्ध होणार. हे जे महाराष्ट्रातले किल्ले आहेत हे आजवर आम्हा गडदुर्गांच्या धारकऱ्यांनी त्यांचा फारसा मागोवा घेतलेला नाही. माफ करा, मी कोणाला काही दोष देत नाहीये, कारण गेले जवळजवळ 68 वर्ष अत्यंत सूक्ष्म रीतीने मी हे किल्ले अभ्यासले. आज नुसते ठाणे जिल्ह्यामध्ये 125 किल्ले आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये 65 किल्ले आहेत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 45 किल्ले आहेत, सिंधुदुर्गमध्ये जवळजवळ 48 किल्ले आहेत. सर्वभक्षी काळ आणि भूभक्षी मानव हे अस्मितेची प्रतीक असलेले हे किल्ले, शौर्याचे साक्षात साक्ष असलेले हे किल्ले, त्याचे दगड आपल्या घरांसाठी, आपल्या मंदिरांसाठी, आपल्या बंधारासाठी, आपल्या पुलांसाठी वापरतायत, नामशेष करतायत. हे नाहीसं होण्याआधी आपण याचं जतन करूया. आणि ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावै, आपण सगळे मिळून करूया. उगाचच आपण आता जातीभेद करतो आहोत, उगाचच आपण वर्णभेद करतो आहोत. गीतेमधलं ते वाक्य तुमच्या काळजावर कोरा, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशा. जन्म नाही, ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा. ज्याला काही शिक्षण जमलं नाही त्याने कमरेला समशेर बांधली, तो क्षत्रिय झाला.
ज्याला शिक्षणही जमलं नाही, जो योद्धाही होऊ शकला नाही, त्याने हातात तराजू घेतला, तो वैश्य झाला. आणि तिन्ही गोष्टी मला जमल्या नाही. मी ब्राह्मणाची गुरं राखली, क्षत्रियाची शेती केली, वैश्याची ओझी वाहिली. तर जात आणि भेद हे आज जे काही समाजात चाललंय तिकडे दुर्लक्ष करा आणि स्वतः आत्मकेंद्रीभूत होऊन मला काय करायचंय आणि कशासाठी करायचंय. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे छत्रपतींनी जे सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या राजांकडे रायगडावर 5.5 खंडी सोनं आहे. हे जवळजवळ 5 ते 6 हजार किलो इतकं सोनं आहे. त्यांचं 32 माळाचं सिंहासन सोन्याचं आहे, पण पलंग सोन्याचा नाही आहे. इदम न मम. आणि म्हणून रामदास स्वामींनी सोन्याच्या तराजूमध्ये श्रीमंत आणि योगी, जगाच्या पाठीवर हा एकमेव राजा असा आहे श्रीमंत योगी. त्यांना 8 राण्या होत्या. त्यांनी का लग्न केली होती त्या पुस्तकामध्ये दिलंय. कोणत्याही राणीला असं म्हणाले नाही. औरंगजेबाने आग्र्याला बोलवलंय, चल जाऊया, जाताना ग्वाल्हेरला साईट सीइंग करू, त्याचा त्या ठिकाणी जयपूरला मी तुला साड्या वगैरे घेतो, आग्र्याला मौज मस्ती करू. नाही. पण आज एखाद्या जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या मंत्र्याला जरी संधी मिळाली तर सहकुटुंब सहपरिवार परदेशात जाऊन आणि मग सांगतो नाही हो भवानी तलवार. अरे पण तुला माहितीच नाही भवानी तलवार कोणी दिली, कधी दिली, कुठे आहे माहिती नाही आहे. फक्त मी आणायला जातो म्हणून तू जायचं. करू द्या त्यांना काही करायचं, पण अशा गोष्टींचं तुम्ही कोणतेही काही व्यर्थ करू नका, हे मला मुख्यतः सांगायचं आहे. उद्या आपण त्यांना ऐकणारच आहोत. परंतु ह्या ज्या काही आत्ता गोष्टी तुम्हाला सांगतोय त्यांच्यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं, त्या फोक टेल्स मिळवल्यात, तुम्हाला जर काही शिकायचं असेल, कुणीतरी ब्राह्मी शिका, कुणीतरी खरोष्टी लिपी शिका, कुणीतरी पर्शियन लिपी शिका, कुणीतरी मोडी शिका, ह्या आवश्यक. कारण आपले शिलालेख, ताम्रपट वगैरे जे काही आहेत त्यांचं वाचन झालं पाहिजे. म्हणतात झालंय वाचन, परंतु अजूनही कित्येक शिलालेख, कित्येक गुहा शोधायच्या राहिलेल्या, कित्येक कागदपत्र उजेडात यायचे राहिलेत. आणि ते ज्या वेळेला उजेडात येतात त्यावेळेला थोडासा पहिल्या कार्याला धक्का बसतो. जसं मी तुम्हाला म्हटलं का बाजी प्रभू हा महाराजांचा सरदार नाही आहे, तो बांधलांचा सरदार आहे. आत्तापर्यंत कोणी म्हटलेलं नाही आहे. महाराजांनी ऐन पावसाळ्यात राजाभिषेक का केला आपण नाही याचा शोध घेतला. महाराजांनी सोन्याचं नाणं पाडलं, तांब्याचं पाडलं, पण चांदीचं नाही पाडलं. का नाही पाडलं कोणी याचा शोध घेत नाही आहे. आणि मराठी ही एकमेव भाषा अशी आहे का जशी आपण बोलतो तशी लिहितो. आज तुम्ही बघा सगळ्या डॉक्युमेंटेशनमध्ये महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. शब्द राजाभिषेक असा आहे, कारण रायगडावर महाराजांच्या मस्तकावरनं 7 नद्यांचं जल होतं, राज्याच्या नाही. मराठी भाषेमध्ये स्पेलिंग होत नाही. आज सगळ्या कथा कादंबऱ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुत्राचं नाव हे संभाजी लिहिलेलं आहे. तो जो स वापरलेला आहे तो समईमधला वापरला आहे. पण तुमच्यापैकी जर न्यूमिस्मॅटिक कोणी एक्सपर्ट असेल त्याने जर संभाजीराजांचं नाणं पाडलं तर त्याच्यावर लिहिलं आहे श्री राजा शंभू. ते शंकराचं नाव आहे. ते शंकर शंभू पाहिजे, संभाजी नाही. शंकर याचा अर्थ काहीतरी विचित्रच होतो, विक्षिप्त होतो. तुमच्या घरी आलेल्या लग्नपत्रिकेवर बघा तुम्ही काय लिहिलेलं असतं, वक्रतुंड महाकाय. अरे गणपतीचं तोंड वाकडं आहे का सोंड वाकडी आहे? वक्रशुंड महाकाय. कधी तुमच्यापैकी एका कोणी विचार केलाय? आपण भगवान शंकराची आरती म्हणतो, लवथवती विक्राळा ब्रह्मांडे. पुढे विषय कंठे काळा वगैरे तुम्हाला समजत आहे, पण लवथवती काय? अथा तो ज्ञान जिज्ञासा. रामदास स्वामी पर्यटनाला निघाले, फिरता फिरता जेजुरीला आले. त्यांनी बघितलं खंडोबासमोर बकरे मारत होते, त्यांना ते सहन झालं नाही. बाजूच्या पर्वतावर गेले, तिथे त्यांनी बघितलं तर भगवान शंकराचं मंदिर होतं आणि त्या मंदिरावर शिलालेख होता लवथवतेश्वर. त्या मंदिरात बसून त्यांनी ती आरती लिहिली आहे. हा शोध तुम्ही घेतला, हे तुम्ही शोधलं पाहिजे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस शिलालेख तुम्ही शोधा, गुहा तुम्ही शोधा, मूर्ती तुम्ही शोधा, पाणवटे तुम्ही शोधा. आज रायगडावर 5 प्रचंड तलाव, 5 बंधारा आहेत, 52 पाण्याची टाकी आहे, 1.5 मैल लांब, 1 मैल रुंद आहे.
लाखो लोकांना एक गंगासागर पुरून उरतोय आणि पायथ्याला पाण्याचे टँकर येत आहेत आणि आम्ही जय छत्रपती जय शिवाजी आणि 15 कोटी रुपयांचा पुतळा उभारतोय. म्हणजे जलशास्त्र महाराजांना कळलं पण यांना नाही कळलं. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला काही त्याला बदलू शकत नाही आपण, पण कमीत कमी आपण तरी गडांवर घाण करणार नाही, गडांचं पाणी खराब करणार नाही. जमलं तर आपण 8 तास गडावर असलो तर एखादा तास काहीतरी त्या ठिकाणी स्वच्छता वगैरे मोहीम राखू. कारण हा आपला धर्म आहे, हे बाकी कोणी करणार नाही. तुमची आमची जात जी आहे ती गडदुर्गांच्या धारकऱ्यांची आहे आणि म्हणून आपण हे सगळं असं केलं पाहिजे. एवढं तुम्हाला सांगायचं आहे खूप, पण आपल्याकडे वेळ त्या मानाने कमी आहे. तर तुमचं माझं एक जे अनामिक नातं निर्माण झालं आहे ते तुम्ही तोडू नका. तुमच्या मनात काही जरी असलं किंवा काही जिज्ञासा असली तर मी मार्गदर्शन करू शकेन. किंवा तुम्ही जर असं ऐकलं का आप्पा रायगडावर आहेत, राजगडावर आहेत, तुम्ही सामील हो. कारण तिथे तासनतास रायगडचा प्रत्येक मूर्ती, प्रत्येक समाधी, प्रत्येक पाण्याचा तलाव, प्रत्येक वास्तू, प्रत्येक शिलालेख तुमच्याशी बोलायला लागेल. कारण आयुष्याची 10 वर्ष रायगडावर काढली, 7 वर्ष राजगडावर काढली, रायगडावर 12 पुस्तकं लिहिली. ती बाजारपेठ म्हणजे काय हे अजूनही कोणाला समजलेलं नाही आहे. महाराजांचं वास्तुशास्त्र फार चांगलं होतं. महाराजांनी रायगडची जी रचना केली आहे, ईशान्य दिशा ही भगवान शंकराची म्हणून ईशान्य दिशेला जगदीश्वर आहे, उत्तर दिशा ही कुबेराची म्हणून महाराजांनी उत्तर दिशेला अंडरग्राऊंड ट्रेझरी ठेवलंय, वायव्य दिशा ही जलशास्त्राची त्यामुळे त्या बाजूला त्यांनी तलाव खोदलाय, दक्षिण दिशा ही काळाची म्हणून त्या बाजूला काळकाई म्हणजे काळाची आई हे दैवत आहे, त्या बाजूला वास्तू नाही आहे. त्या काळकाईच्या दैवतांचा अभ्यास तुम्ही केला. काळ म्हणजे यम, त्याची आई, सूर्य म्हणजे ब्राईटनेस, तो पूर्वेला उगवतो आणि वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, त्याप्रमाणे त्याच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा आहे. आपण यमाला यमाजी भास्कर म्हणतो, म्हणजे यमाचे पिताश्री हे भगवान सूर्यनारायण. तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही निरनिराळ्या माध्यमातून, तुमच्यापैकी कोणी जर क्लायंबर असतील तर ते चढत असताना सह्याद्रीची जी घडण आहे, एक 25 फुटावर तुम्हाला अशी एक मातीची रे, त्याच्यामध्ये वनस्पती आहे, कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत, 50 फुटावर कोणत्या आहे, 100 फुटावर कोणाचं अंड मिळालं, 500 फुटावर कोणता पक्षी होता, हे आपल्याकडे काय आहे. बस मी ते पिनाकल क्लाइंब केलं पेपरमध्ये, पण ती जडणघडण जी झाली आहे लाव्हारसाची त्याचा कोणीही अभ्यास करत नाही, त्या दगडांचा कोणीही अभ्यास करत नाही आहे. साधी गोष्ट आहे. आणि हे जर नाही केलं तर कालांतराने हे सगळं विरून जाणार आहे आणि कुठेच काही हाताशी राहणार नाही आहे. मी इथे थांबतो. मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारायलाही वेळ देतो. तुम्ही मोकळ्या मनाने आजच्या ट्रेकिंगविषयी किंवा त्याच्या संबंधात प्रश्न विचारा आणि ते संपल्यानंतर जर वेळ असेल तर आयोजकांच्या याच्या धोरणानुसार आपण इतरही विषय करू. श्रीकृष्ण प्रभाकर जोशी. हां. मला हा प्रश्न जो विचारायचा जनरलिस्ट आहे, पण म्हणजे मला ह्या लढाईविषयी नाही, मला जाणून असं घ्यायचं की एवढं मोठं स्वराज्य शिवाजी महाराजांनी जे उभं केलं, बरं, तर त्याला एक स्ट्रॉंग ऍडमिनिस्ट्रेशनची जोड द्यावी लागते. तर त्याविषयी काही सांगू शकाल का? कारण आपण म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे हे सगळं येतं, पण तो जो एक त्यांचा एक ऍडमिनिस्ट्रेशनचा जो भाग आहे की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे चालत गेल्या किंवा पुढे जर जेव्हा आपण मराठ्यांचं पेशवाईच्या काळात बघतो तर तिथे ऍडमिनिस्ट्रेशनचं थोडासा गोंधळ झालेला आहे, पण शिवाजी महाराजांच्या काळात ही गोष्ट अजिबात झाली नाही. पण ती साईड जी आहे शिवाजी महाराजांची ती अशी एकदम पुढे येत नाही. वास्तविक तो खूप चांगला बेस आहे. तर त्याविषयी काही सांगू शकाल? थोडासा प्रश्न असा आहे, आज शिवचरित्राकडे जे पाहिलं जातं ते ग्लॅमरस, म्हणजे कुठेतरी काहीतरी म्हणजे असं. आज तुम्ही मीडिया बघा, बातम्या कोणत्या देतं अशा झणझणी. आता यांचा जो प्रश्न आहे अनुशासनाचा, त्याचं काही फारसं कोणाला होतं, परंतु शिवाजी महाराजांचं अनुशासन हे फारच चांगलं होतं. महाराष्ट्रामध्ये असताना त्यांनी फक्त 65,000 किलोमीटर त्यांचं राज्य होतं. राजाभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजयाला ते निघाले. त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र, कावेरीचा उत्तर तीर म्हणजे अगदी जिंजी वगैरे, त्यावेळेला 1,30,000 किलोमीटर त्यांनी राज्य कॅप्चर. आणि ते जे सैन्य निघालं होतं लाखभर, त्याच्या पाठीमागे
काही ब्राह्मण मुलं उघडी बोडकी अशी पाटणा धावत होती. मी त्या सैन्याबरोबर चालत होतो. फ्रेंच प्रवासी मार्टिनने विचारलं, अरे या लोकांचं ठीक आहे, त्यांच्या हातात तरवारी आहेत, आयुध आहेत, तुम्ही कशासाठी जाताय? त्या मुलांनी उत्तर असं दिलं का हे ज्या वेळेला भूमी जिंकतील त्यावेळेला ना शासकीय अधिकारी लागतील आणि ते अधिकारी आमच्यापैकी लोक होणार, कारण आम्ही क्वालिफाईड आहोत. कारण त्यावेळेला ही ब्राह्मण शिकेपी सारस्वती ह्या जाती शिकलेल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे त्यांच्या मागे जातो. आज महाराजांच्या जवळजवळ 15,000 लोकांची चरित्र माझ्याकडे होती, परंतु माझ्या पुस्तकांना बाजारात महत्त्व नसल्यामुळे शेवटी डोळ्यात पाणी आणून मला ते रद्दीच्या भावात त्याच्यामध्ये महाराजांचे गुरु कोण कोण होते, महाराजांचे सिव्हिल ऑफिसर कोण कोण होते, महाराजांचे हेर कोण कोण होते, महाराजांचे सेनापती कोण कोण होते, महाराजांचे आरमारी अधिकारी कोण कोण होते, महाराजांचे किल्लेदार, ह्या सगळ्यांची नावं होती. त्याच्यात सगळ्यांची नावं होती. फक्त प्रश्न आला, तू आत्ता जो विचारलास मनपूर्वक, तर कोणीही माणूस मी जे काही कलेक्शन केलं होतं ते कलेक्शन उचलायला तयार नाही. अर्थात त्याच्यात माझीही चुकी आहे, पण मी जे व्रत घेतलं होतं, ज्यांनी रक्ताचं थारोळ करून इतिहास घडवला त्यांचा इतिहास सांगायला, दाखवायला, बोलायला, लिहायला मी काही मानधन घेतलं नाही. महाराजांचं व्यापारविषयक धोरण मी लिहिलं होतं, तर त्यांच्या पदरी असलेले पेठा व्यापारी, त्यांचं ट्रान्सपोर्ट, त्यांचं खरेदी विक्री, या सगळ्यावर त्याच्यात ते शासकीय अधिकारी होते. पण मी विचार केला, म्हटलं हे कोणी घेतच नाहीये, मग मी काय करू त्याचं? कारण जर छापायची झाली तर कमीत कमी 1000 पुस्तकं छापावी लागतात आणि माझं घर फक्त 2 खोल्यांचं आहे, त्याच्यात बंडलच्या बंडल पडत. कारण मी जर दुकानात गेलो तर ते म्हणतात कमिशन किती देणार, आणि मी तांब्याचा पैसा बघितलेला मनुष्य, इथला प्रत्येक माणूस स्वतःचा घाम गाळून पैसा तो कॉन्ट्रीब्युशन म्हणून देऊन आलेला आहे. त्यामुळे मला काही किंमत ठेवायची नाही. तर मी खूप लोकांना म्हटलं, अरे बाबा हे आपण करूया का, पण कोणीही त्याचं तयार नाही आहे. जर असा कोणी असेल, मी त्याला निश्चित मार्गदर्शन, त्यांचे सिव्हिल इंजिनियर कोण आहेत, त्यांचे वास्तुतज्ञ कोण आहेत, त्यांचे हेर कोण आहेत, त्यांचे लिगल ॲडवायझर कोण आहेत वगैरे, हे सगळं मी तुला देऊ शकेन. आणि जर तुझी खरोखरच जिज्ञासा असेल तर घरी आला तर तुला मी यातली काही कॅरेक्टर मी तुला दाखवेन. आलं का लक्षात? तर हे सगळं त्यांचं वेल ॲडमिनिस्ट्रेशन होतं, सगळ्या प्रकारचे. त्यांचे सेनापती आहेत, त्यांचे किल्लेदार आहेत, त्यांचे शासकीय अधिकारी आहेत, त्यांचे आरमारी अधिकारी आहेत, त्यांचे वास्तुतज्ञ आहेत, त्यांचे सिव्हिल ऑफिसर, रस्ते वगैरे बांधणारे लोक आहेत, हे सगळं उपलब्ध आहे. फक्त हल्ली काय झालंय, पी हळद आणि हो गोरी. म्हणजे एखादं काहीतरी लिहायचं आणि बाजारात त्याचा ढोल ताशा वाजवायचा आणि मग ते हे झालं तरी चालेल, मला पैसे 4 मिळाले, मी धन्य झालो, मला कुठेतरी सरकार दरबारी माझा मान सन्मान झाला, मग माझं संपलं. अशाच प्रकारचं हल्ली चाललंय. आणि ही जी अपेक्षा आहे ती निरपेक्ष रीतीने तुम्ही काहीतरी करा. म्हणजे याच्यापैकी जर उद्या कोणी मुलगी आली तर शिवाजी महाराजांच्या गुरूंची यादी मी तिला देईन. यांच्यापैकी जर कोणी मुली आहे तर शिवाजी महाराजांचे किल्लेदार ते कधी बदलत होते, काय करत होते वगैरे, हे सगळं असा एक एक टॉपिक घेऊन मग ते मी करेन. आणि हे उपलब्ध आहे सगळं. फक्त ते ह्या कथा, कादंबऱ्या, नाटक, सिनेमा याच्यात ते लोक वापरत नाही ती कॅरेक्टर्स. आलं का तुझ्या लक्षात? आता तानाजी वगैरे कसं झालं, तानाजी, बाजी, येसाजी, फक्त एवढेच योद्धे आहेत? नाही, 1,25,000 कितीतरी योद्धे आहेत, पण त्या बाकीच्यांचं काही कुणी उजाळात घेत नाही. कारण हे जे आले ते शालेय जीवनापासून ज्ञात असल्यामुळे तुमच्या पुढे आले. फक्त आता झाली ती विकृती झाली. बाजीप्रभू येऊन लढला आणि तेव्हा लढला. आता तो खिंडीत मी तुला सांगितलं, तो लढला नाही आणि खिंड रोखली, शेवटच्या क्षणी लढाई झाली. तीच गोष्ट तानाजीची. 1470 मध्ये हा खेळणा किल्ला घ्यायला मोहम्मद गवानचा कर्णसिंह आणि भीमसिंह ह्या 2 भोसले बापलेकांनी त्या खेळण्या किल्ल्याला मागच्या बाजूने 1470 मध्ये घोरपडी लावल्या. आणि ही बातमी मोहम्मद गवानने त्या याला सांगितली, अहमद बहमनीला. तर तो म्हणाला, भोसले याच्या पुढे तुम्ही याचा भोसले आडनाव लावायचं नाही, घोरपडे आडनाव लावायचं. आणि 1670 मध्ये तानाजीने घोरपड लावून तो किल्ला घ्या. फ्रेंच प्रवासी मार्टिन सांगतो, सुरतेला काही पारधी लोक आहेत, ते जर वरच्या मजल्यावर वगैरे जायचं तर घोरपड लावून त्याच्यावर दोरीला बांधून ते वरच्या मजल्यावर जाऊन चोरी वगैरे करतात. तर अशा प्रकारे घोरपड हा प्राणी माळा लावून जिंकला वगैरे असे त्या सिंहगडच्या पुस्तकात जवळजवळ 50 किल्ले मिळतील माळा लावून.
आता माळा लावून म्हणजे कसं काय, वरणात तो सोडणार आहे का शिडीत, किंवा खालून तुम्ही फेकणार आहात का? नाही फेकणार. किंवा तुम्ही क्लाइम्बिंग करत जाणार आहात का? थांबा आम्ही पहिली ट्रायल घेतो आणि आम्ही सक्सेस झालो का मग आपण लढाई करू, असं नाही. मग त्यावेळेला हे समजायला पाहिजे का घोरपड वापरली जात होती. घोरपड हा ऊर्ध्वगामी प्राणी आहे, पालीसारखा वरवर जातो आणि नख्या रोवल्यानंतर तो खाली येत नाही. तर हे सगळं जे काही आहे ना त्यांच्या शासकीय अधिकारांसंबंधी ते कणाकणाने मिळतं. कारण आपल्याकडे काय झालंय का ग्लॅमरस तेवढं पुढे तुमच्या पुढे ढकललं गेलंय. आणि माझ्यासारखा माणूस जर काही ते आता महाराजांच्या 8 राण्या 6 मुली 6 जावई 6 ते पुस्तक प्रसिद्ध, हो तुम्ही हे कुठं गोळा केलं असं कसं म्हणताय, इतक्या राण्या कुठे होत्या आम्हाला तर माहीत नाहीये. म्हटलं मी सांगत नाहीये, बृहदीश्वर मंदिर जे कर्नाटकामध्ये आहे त्याच्यावर तर शिलालेख त्या राण्यांची नावं देतोय आणि त्याच्यावरनंच मी ते सगळं हे केलंय, मांडलंय. मी अशा प्रकारची माहिती करायचा प्रयत्न करतोय. आणि आता या लोकांपासून आहे का बा एकेकाने कोणीतरी यावं, कोणीतरी दगडांचा अभ्यास करावा, मग मी म्हटल्याप्रमाणे कोणीतरी त्यांच्या शासकीय अधिकारांचा अभ्यास करावा, कोणीतरी त्यांच्या रस्ते बांधणाऱ्यांचा. आता हेर खात्याच्या बाबतीत फक्त एक बहिजी नाही, बहिजी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख नाहीये, आणखी बरेच लोक आहेत. ते आपण उजेडात आणूया ना, पण कोणीतरी करत नाही. आलं का लक्षात? तर आहे ते उपलब्ध, सगळं उपलब्ध आहे म्हणजे कागदपत्रात नाही. आणि ते कागदपत्र सहजासहजी तुमच्या हातात मिळणं जरा कठीण आहे. कारण ते भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर इन्स्टिट्यूट, आर्किओलॉजी डिपार्टमेंट किंवा इथे कोल्हापूर वगैरे सारखं हे तर ते, कारण ₹1 किमतीचं पुस्तक मला हवं होतं तर माझ्या मुलीने त्याच्यासाठी ₹500 मोजले. मला रेफरन्ससाठी पाहिजे. मी ज्यावेळेला कुठच्या लायब्ररीत जातो त्यावेळेला मला झेरॉक्सचं 1 पान पाहिजे असेल तर ₹5 मागतात. त्यांना म्हणतात त्यांना तुम्ही याच्यावर मग खूप कमावता. मी असा समज आहे, अर्थात माझं शिक्षण कमी आहे, माझी आर्थिक परिस्थिती, पण तू क्वालिफाईड असेल किंवा तुझी जर ओळख असेल तर तुला भारत इतिहास संशोधक मंडळातना वगैरे सहज किंवा राजवाडे वगैरे संग्रहातना ते कागदपत्र मिळू शकतील. फक्त तू तेवढी जिज्ञासा ठेव किंवा तितकं सातत्य ठेव की बा या प्रकारची माणसं मी शोधणार आहे. त्यांचे लेखणी बरीचशी आहेत माहिती आणि तू घरी आलास तर मी तुला देईन. कारण माझ्याकडे जवळजवळ 40 डायऱ्या अशा प्रकारे भरलेले. फक्त ते 15,000 लोकांचं मी जरा कंटाळून काढून टाकलं, कारण त्याच्यात काही लोक दुखावले गेल्यामुळे. आपण बोलू त्याच्यानंतर. माझा हा प्रश्न आहे की बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची भेट मग कधी झालीच नव्हती का? ते त्यांना ओळखतच नव्हते की हे बाजीप्रभू आहेत म्हणून? हिचा प्रश्न जो आहे साहजिकच आहे का या क्षेत्रामध्ये ती तशी खूप ज्युनियर. बाजीप्रभू ज्या बांधलांकडे आहेत ते बांधल शिवाजी महाराजांच्या लढायांमध्ये बरेच वेळ लढले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1,500 लोक मारले गेले आणि त्यावेळेला बाजीप्रभू आहे. परंतु एखाद्या युद्धाच्या वेळेला ज्या वेळेला असं खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात झालं आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे हे काय आपण म्हणू टार्गेट लक्षात नाही आलं. इथे कसं झालं आहे काही इथे प्रश्न असा होता का हातघाईचं युद्ध होतं आणि ती जी युद्ध होती रणमैदानावर होती, मोकळ्या जागेवर होती. त्यामुळे तिथे जे काही मारले गेले, जे काही हे झाले त्यावेळी सेनापती कोण याचा विचार काही झाला नाही. तर महाराजांची आणि बाजीप्रभूची भेट झालेली आहे. किंबहुना महाराजांनी मावळामधला एक किल्ला बाजीप्रभूला बांधायलाही सांगितला आहे. तर बाजीप्रभू आणि महाराज दोघंही एकमेकांना ज्ञात आहेत. पण बाजीप्रभू महाराजांचा सरदार नाही आहे. बाजीप्रभूला महाराज पगार देत नाहीत, त्याला रायाजी बांधल पगार देतोय. लक्षात आलं का? तू जर त्या युद्धांचं पुस्तक बघितलं तर तुझ्या लक्षात येईल का ज्या ज्या वेळेला बांधल लढताय त्यावेळी बाजीप्रभू आहे. कारण बाजीप्रभू पहिल्यापासनं त्यांच्याकडे आहे, सुरुवातीपासनं. तो त्यांची नोकरी सोडून, कारण हे जी जात आहे ना शिकेपी चांद्रसेनी कायस्थ प्रभू इमान आहे, ती त्यांची बांधलांचं नोकरी सोडून तो महाराजांकडे नाही आला काहीतरी जास्त मिळेल म्हणून. ते नाही केलं. ते जसं मोऱ्यांचा निपात झाल्यानंतर किंवा मोऱ्यांना जिंकल्यानंतर हा जो मुरारबाजी आहे, मुरारबाजी देशपांडे, तो मोऱ्यांचा सेनापती आहे. तानाजी मालुसरे तो मोऱ्यांच्या जावळीमधला नाईक आहे. तो शिवाजी महाराजांना 1656 मिळाला आहे. सगळ्या लोकांनी ठोकून दिला आहे. बालपणीचा मित्र तानाजी कोकणातला उमराठ्याचा. तो हायर एज्युकेशनसाठी पुण्याला आला का? महाराजांच्या कॉलेजमध्ये आला का? नाही. मग आपल्याला हा शोध लागतो, हा कुठे आला, हा कुठे आला. नेताजी पालकर हा मूळ शिर्के याचा आडनाव, तो पालीचा. ज्यावेळेला पालीचा तो किल्ला आहे ज्याला पुढे महाराजांनी सरसगड नाव दिले आहे, त्याच्यावर निजामशहाने हल्ला केला, अहमद निजामशहाने लोकांनी. त्यावेळेला ते घराणं मारलं गेलं
त्यातला जी ती बाई होती ती लहान मुलाला घेऊन चौक जवळ आली, या ठिकाणी खोपोलीजवळ. आता तो लहान मुलं होता. साहजिकच मराठ्यांमध्ये एक प्रवृत्ती आहे, आपलं गाव सोडून दुसरीकडे गेलं का त्यांना त्याच्या गावावर ना, तसं मग त्यांना पालकर म्हणून ओळखायला लागलं. 1655 महाराजांनी ज्यावेळी मुरंजन म्हणजे प्रबळगड हे उपपद महाराजांनी दिले. त्याच्या आधी मुरंजन, कोंडाणा वगैरे असे तोरणा, पण गड आलं का समजायचं तो महाराजांनी जिंकलेला, महाराजांनी बांधलेला, रिन्युएशन केलेला, स्वराज्यात असलेला असा किल्ला आहे. तर त्यावेळेला तो नेताजी पालकर महाराजांची एक पद्धत आहे, तू ज्यावेळी खूप डीपमध्ये जाशील 3 वर्ष ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याला बॅटल फील्डवर पाठवायचे. हा जो प्रतापराव गुजर आहे, हाही मूळ शिर्के, तो शिर्के तामाणे कोकणातलं गाव आहे तिथे. तो जो आहे तो त्या यशवंतराव दळवीचा मंडणगडचा, त्याचं नाव आहे चिरदुर्ग, त्या मंडणगडचं, तिथला तो सेनापती आहे. ज्यावेळी महाराज 1661 त्या किल्ल्यावर हल्ला केला त्यावेळेला एक लढाईची पद्धत अशी आहे का लढाई चालू असताना एखादा योद्धा जर खूप चांगल्या प्रकारे लढतो असं दिसलं, मग त्याला सांगायचं अरे तू कौल घे. मग त्याच्याही लक्षात द्यायचं का हा राजा काहीतरी उदात्त हेतून आपला, आणि मग तो शरण यायचा. आणि मग 3 वर्ष अंडर ऑब्झर्वेशन राजगडचा तो तत्सर नौबत आहे. आणि नेताजी पालकर सोडून गेल्यानंतर प्रतापराव गुजराला सेनापती केले. तर हे लक्षात घे, बाजी प्रभूची आणि महाराजांची ओळख होती. फक्त प्रश्न असा आहे का तिथे जे काही आहे ते आत्मबलिदानाचीच वेळ होती, कारण त्यांना काही मदत मिळणार नव्हती, कारण खेळण्यावरनं पण मदत नाही, इथनंही येणार नव्हती. त्यामुळे महाराजांना माहीत होतं, आणि म्हणून मग त्याच्या 8 मुलांपैकी काही मुलांना त्यांनी सिव्हिल याच्या नोकरीमध्ये घेतलं आहे. म्हणजे त्यांच्या उत्तर कालखंडामध्ये त्यांचा उल्लेख येतात त्याच्या मुलांचे वगैरे. त्या बाजीप्रभूच्या आईचंही समाधान केलं आहे, ती होती आई त्यावेळी जिवंत वगैरे होती. आधी ओळख आहे त्याला, आणि त्याने एक किल्ला बांधला आहे मावळामध्ये. पटकन आता नाव माझ्या लक्षात येत नाही आहे, पण म्हणजे छोटासा किल्ला आहे, पण याला बांधायची आज्ञा केली. सर प्रश्न असा होता की आता म्हणजे महाराज पालखीतनं गेले असं आहे, 10वीला एक हे पण होतं, बखर होती पालखीची होई म्हणून, त्यात महाराज असं म्हणजे हे त्याचं, पण खरंच पालखीतनं गेले का? कठीण परिस्थितीत महाराज पालखीतनं गेले असं थोडंसं एक लक्षात ठेव, महाराज हे हेड ऑफ फॅमिली आलं का लक्षात. आज महत्त्वाचं काय आहे, कोणाला घेऊन जायचं आहे पन्हाळ्यावरनं? महाराजांना. समजा आता तुम्ही ज्या वेळेला निघालात त्यावेळेला आपले कुलकर्णी इंजर्ड झाले, चालू शकतं, पण जो मुख्य आहे तोच जर कुठेतरी काहीतरी हे झाला तर सगळा प्रोग्राम त्यांना सेफ कोणाला न्यायचं होतं? महाराजांना नाही, आणि म्हणून मग त्यांना पालखीत नाही. आलं का तुझ्या लक्षात? कारण महत्त्वाचे आहेत ते, त्यांना पोचवायचं आहे, बांधलांच्या लोकांना नाही, बाजीप्रभूला नाही पोचवायचं आहे. सुरक्षित कोणाला न्यायचं आहे? राजाला न्यायचं आहे. आणि त्यामुळे आणखी एक तुला सांगतो का महाराज ज्या वेळेला प्रवास करतायत, म्हणजे सिव्हिल प्रवास, म्हणजे काही लढाई नाही वगैरे, त्यावेळेला पालखीच वापरत आहेत. रॉयल माणूस आहे तो, जशी आज कार वगैरे वापरतात तशी. फक्त लढाईच्या वेळेला ते घोड्यावर बसत आहेत, कारण त्यांच्या प्रत्येक दिवसाची माझ्याकडे नोंद आहे. तर बहुतांशी ते पालखीत नाही, आणि ते फिजिकली वीक पण आहे, म्हणजे लॉंग जर्नी ते करू शकत नाहीत. ज्या वेळेला त्यांनी दीर्घ प्रवास केला, आग्र्याहून आले किंवा समजा अशा, तर त्यावेळेला ते बरेच आजारी पडत आहेत, म्हणजे इतके मरणासन्न स्थितीमध्ये सुद्धा आले. त्यामुळे अंतर्गत त्यांच्याकडे फक्त व्हील पॉवर आहे. पालखीतनं नेणं हे आवश्यक होतं, कारण ते जर कुठेतरी पाय मुरगळला असता किंवा काय झालं असतं तर सगळ्यांची खोटी झाली असती, आणि मग तिथे काय पालखी कशी आणणार? मग खांद्यावर घेऊन धावणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग त्याने आलटून पालटून त्या मावळ्याने पालखीला खांदे दिले आणि घेऊन गेले. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या 8 राण्या, 6 मुली, 6 जावई, 6 सुना यांची माहिती आहे. 1689 4 वर्षाच्या शाहूला घेऊन 18 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत असलेली येसूबाई त्या शाहूवर मुंगली संस्कार व्हायला देत नाही. आज तुमच्यापैकी जो विवाहित असेल आणि त्याचं मुलगी वगैरे असेल तर तिच्यावर हे अशा प्रकारचे संस्कार व्हायला पाहिजे. नाही तर आज मॉम, डॅड, पोटॅटो, अमकं ते ठीक आहे, म्हणजे शालेय जीवनात ठीक आहे, पण घरगुती जीवनात मराठी संस्कृती शिल्लक राहिली पाहिजे. एक दुसरं जे पुस्तक आहे ते वरचं त्याच्यामध्ये शिवाजी जिजामातांना किती मुलं झाली हे कुठेही नमूद नाही. त्या 6 मुलांची माहिती आहे.
नंतर शिवाजी महाराजांच्या जन्मपत्रिका आहेत. मग अशी कोणीतरी मला प्रश्न विचारत होता, शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल जो वाद आहे तो या पुस्तकामध्ये सोडवलेला आहे. कारण मी यांच्या घरी गेलो आणि मी विचारलं यांच्या वडिलांना यांचा जन्म कधी झाला. ते ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे कॅलेंडरकडे बघून अप्पा ते जे 2000 मध्ये अमक जानेवारी महिना आला तर 13 तारीखला झाला. मी आतमध्ये गेलो आणि म्हटलं आई का हा कधी जन्माला आला. ती म्हणाली अप्पा बघा ती गणेश चतुर्थी आली ना त्याच्यानंतर मग 7 दिवसांनी हा झाला. कारण तिने तिथीप्रमाणे सांगितलं. वडिलांनी इंग्लिश कॅलेंडर, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इंग्लिश कॅलेंडर नव्हतं. तर अशा प्रकारचं विश्लेषण या पुस्तकामध्ये. आणि दुसरं एक आणखी गोष्ट लक्षात ठेवा का त्यांच्या जन्मपत्रिका बिकानेरला सापडल्या. ज्या ज्या वेळेला राजपूत सरदार औरंगजेब पाठवायचा तर तेच सरदार आपल्या ज्योतिषाला विचारायचे मी अमुक अमुक माणसाशी लढायला चाललोय मला यश मिळेल का. मग तो ज्योतिषी म्हणायचा त्याची जन्मतारीख काय. मग त्यांनी सांगितल्यावर तो कुंडली बनवायचा तिकडे राजस्थानमध्ये आणि तो सांगायचा वा तुला यश मिळणार नाही. म्हणजे त्या जन्मकुंडल्या आज त्यांच्या रेकॉर्डला मिळाल्या. दक्षिणेमध्ये बृहदीश्वर मंदिर म्हणून आहे तिथे जो शिलालेख आहे तिथे मध्ये शिवाजी महाराजांची जन्म तारीख दिलेली आहे. उत्तर दक्षिण बिकानेर उत्तरेला आहे. पश्चिमेमध्ये प्रतापगडच्या पायथ्याला कवी परमानंद होते त्यांनी शिवचरित्र लिहिले आहे. त्यांनी शिवचरित्रामध्ये आता शिवाजी महाराजांची जन्मतारीख लिहिली आहे पश्चिमेला. आणि पूर्वेला राजगडच्या पायथ्याला जे जेधे होते त्यांच्याकडे डायरी लिहिणारा जेधे शकावली लिहिणारा जो कारकून होता त्याने शिवाजी महाराज मग एकच व्हाईस ज्या वेळेला 4ही दिशातून येतो यू हॅव टू बिलीव्ह तुम्हाला ते मान्य करावं लागतं. अशा प्रकारे या पुस्तकामध्ये ते आहे. तर ही जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये असे काही विषय त्यांचे दरवाजे फक्त ज्या वेळेला एखादा ब्राह्मण निधन पावतो त्यावेळेला त्याची समाधी बांधली जाते त्याच्यावर फुटप्रिंट्स असतात कारण तो विष्णू पदाला गेला. जर ब्राह्मण जर असेल तर त्या ठिकाणी शिवपिंडी ठेवतात तो कैलासवासी झाला. ती साध्वी असेल तर तुळशी वृंदावन. तो जर वीर युद्धात मारला गेला असेल तर त्याचा मालक एक विरगळ नुसतं एक चौकोनी दगड आणि एक खोबण ठेवतो त्याचा. ती जर बाई सती गेली असेल तर सती शिळा असते. ती जर मातब्बर स्त्री असेल जिजामातांसारखी तर मोठ्या प्रकारे अशी छत्री उभारली जाते. तर समाध्यांचा अभ्यास केल्यानंतर त्या समाध्या ते विरगळ वगैरे आपल्याशी बोलायला लागतात. असताना त्यांचं पहिलं लग्न झालं होतं पण तो घरी जाऊन आईला सांगायचं नाही माझं लग्न कर म्हणून. काय त्यांचं पहिलं लग्न 10व्या वर्षी झालं होतं आणि ते याला गेले होते आदिलशहाला भेटायला. शहाजीराजे घेऊन गेले होते. नीट ऐका का गेले होते तर पुण्याची जहागीर शहाजीराजांना मिळाली होती आणि त्यावेळेला शहाजीने सांगितलं होतं का काही झालं तरी शहाजीला महाराष्ट्रात आणायचं नाही. मग शहाजीराजांना विचार पडला आणि त्यामुळे मोठी पत्नी जिजामाता साहेब आणि धाकटा मुलगा शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ जो आहे तो संभाजी तर धाकटा मुलगा शिवाजी याला पाठवायचं आहे आता पुण्याला. तर मग आपल्या मालकाची परमिशन पाहिजे म्हणून ते तिथे गेले. आणि तिथे गेले असताना साहजिकच साईड सिंग म्हणून विजापूरला महाराज फिरत होते. एक कसाई गाय मारत होते. महाराजांचा एक अंगरक्षक होता त्याचं नाव कृष्णाजी. महाराजांनी सांगितलं जा कृष्णाजी आणि तो गोवध थांबव. कृष्णाजी धावत गेला आणि त्या कसायाचा हात तोडला. कदाचित मुसलमानांचं राज्य असेल हात तोडला नसेल हात धरला असेल आणि ती गाय वाचवली. संध्याकाळ झाली जिजामाता बसल्या सगळेजण जमले आणि म्हणाले 11 वर्षाच्या शिवाजीराजांनी गायीला वाचवलं. त्यांनी विचारलं जिजामातांनी कोणी ते त्या कृष्णाजीने. जिजामाता म्हणाला कृष्णाजी आपण तो गाय कैवारी. आणि तेव्हापासून हे गायकवाड घराणं जन्माला आले. हे बडोद्याच्या गायकवाडाला पण माहीत असेल कारण मला माहित नाही. मर्त्य हो न मृत्यू से डरो कभी अरे मरो परंतु यो मरो जो याद जो करे सभी. हुई न यो सुमृत्यु जो हुई न यो सुमृत्यु जो वृथा मरे वृथा जिए. मरा नहीं वही की जो जिया न आपके लिए. उसी उदार की कथा शिवाजी महाराजांची. उसी उदार की कथा सरस्वती बखानती. उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोलती. या जमिनीवर तुम्ही पावलाने तिला तुडवताय. या मातृभूमीला या जन्मभूमीला किंवा किंबहुना तुमच्या आईच्या अंगाखांद्यावर तुम्ही खेळलाय. तिला जर धन्यता वाटायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचं व्रत हे घेतलं पाहिजे. स्वतःला कमी लेखू नका.
हे लक्षात. नेताजी पालकर हा दिलेर खाना बरोबर होता आणि मोंगली फौज औरंगजेबाची या सगळ्यांनी विजापूरच्या प्रदेशावर हल्ला केला. परंतु पराशर ऋषी नेमके कोण, महाराष्ट्रात कधी आले, कशासाठी आले? आता मी जे नागांचं सांगितलं त्या नागांचा आणि त्यांचा संबंध होता का? महाराष्ट्राची जी कल्पना होती ते कावेरीचा उत्तर तीर इथपर्यंत महाराष्ट्र होता. त्यामुळे साहजिकच पन्हाळ्यावर महाराजांनी ज्या मोहिमा केल्या त्यांचा आपल्याला उद्देश सापडतो.